महाराष्ट्रात सध्या ओबीसी आरक्षणावरून चर्चा सुरू आहे। ओबीसी आरक्षणाचा विषय कधीही आला तरी उल्लेख होतो मंडल आयोगाचा। काय होता हा मंडल आयोग? ओबीसी आरक्षणाचा जन्म कसा आणि कधी झाला समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डीसी मराठी। इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवल्यानंतरच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला। देशात जनता पक्षाचं सरकार आलं आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले। त्यांनी 1 जानेवारी 1979 ला दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाची म्हणजेच बॅकवर्ड क्लासेस कमिशनची स्थापना केली। हा आयोग बनवण्याचं आश्वासन जनता पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं। 5 सदस्य असणाऱ्या या आयोगाचे अध्यक्ष होते बिंदेश्वरी प्रसाद म्हणजेच बीपी मंडल। यामुळे या आयोगाला नाव पडलं मंडल आयोग। एखादा वर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणजेच सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे का हे ठरवण्यासाठी त्याचे निकष निश्चित करणे, त्यांच्या प्रगतीसाठी काय पावलं उचलता येतील त्यांच्यासाठी शिफारसी करणं या उद्देशाने या मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली होती। खरं तर मंडल आयोग आपली टर्म संपायच्या आतच अहवाल सादर करावा म्हणजेच त्यांच्या शिफारशी लागू करता येतील, पण तसं झालं नाही। स्थापनेच्या 21 महिन्यानंतर म्हणजे जवळपास 1980 मध्ये मंडल आयोगाने त्यांचा अहवाल सादर केला। सरकार जाऊन इंदिरा गांधी यांचं सरकार सत्तेत परत आलं होतं आणि राजीव गांधी यांचं सरकार असताना या आयोगाच्या शिफारशी बाजूलाच राहिल्या। त्या आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली नाही। पण 1989 साली व्हीपी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी हा आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला। 10 ऑगस्ट 1990 ला मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय व्हीपी सिंग यांनी घेतला। व्हीपी सिंग यांच्या या निर्णयाबद्दल 2 मतप्रवाह आहे। काही लोक म्हणतात त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि आपलं नेतृत्व सिद्ध केलं, मात्र व्हीपी सिंग यांना सत्तेत कायम टिकून राहण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असं वाटणारा सुद्धा एक वर्ग आहे। मागासवर्गीयांना 27% आरक्षण देण्याच्या मंडल आयोगाच्या शिफारशीमुळे सरकारी नोकरी आणि विद्यापीठामधील एकूण आरक्षण 49.5% पर्यंत जाऊन पोहोचलं। आयोगाची शिफारस आणि तो लागू करण्याचा निर्णय याच्या विरोधात तेव्हाही आंदोलनं झाली होती। या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हानही देण्यात आलं होतं। 16 नोव्हेंबर 1992 ला सुप्रीम कोर्टाने मंडल आयोगाच्या शिफारसी वैध ठरवल्या आणि या आयोगाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला। आता बघूया मंडल आयोगाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम झाला। 1994 साली महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये दुरुस्ती करण्यात आली। कलम 12(2)(c) समाविष्ट करण्यात आला आणि इतर मागासवर्गीयांना 27% आरक्षणाची तरतूद करण्यात आली। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये 27% उमेदवार इतर मागासवर्गीयांपैकी ओबीसी असणं बंधनकारक करण्यात आलं। याविषयी काही काळापूर्वी डीसी मराठी सोबत बोलताना प्राध्यापक जयदेव डोळे यांनी म्हटलं होतं की सत्तेच्या परिघात ओबीसी समाजाचे नेते फारसे नव्हते। मराठा आणि ब्राह्मण याभोवती सत्ता फिरत होती, मात्र आधी शिक्षण आणि उद्योगात प्रतिनिधित्व असलेला ओबीसी समाज आरक्षणामुळे सत्तेच्या वर्तुळातही आला। मंडल आयोगानं मोठी गोष्ट काय केली असेल तर ओबीसींमधील जातींना प्रतिष्ठा मिळवून दिली। म्हणजे काय तर बहुसंख्य ओबीसी हे जातीनिहाय व्यवसायात मर्यादित राहिले होते। माळी, कुंभार, सुतार इत्यादी। आर्थिक स्थिती बरी होती पण प्रतिष्ठा नव्हती जी आरक्षणाने दिली। म्हणूनच असं म्हटलं जातं की मंडल आयोगानंतर जातीचं राजकारण सुरू झालं। डीसी मराठीशी त्याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले, 1990 साली शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी केंद्र सरकारची घोषणा आल्याबरोबर महाराष्ट्र सरकार या मंडल आयोगाच्या विषयी निर्णयाची अंमलबजावणी करेल असं जाहीर केलं। त्यानंतर महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय समीकरणांना वेगळ्याच प्रकारचा वेग आला। मंडल आयोग लागू केला पाहिजे यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभा सुद्धा सुरू झाल्या आणि याचाच परिणाम राजकीय दबाव, एक राजकीय मोठी शक्ती उभे राहण्यामध्ये झाला। त्याच काळामध्ये 1991 साली शिवसेनेमधून या ओबीसींच्या मुद्द्याचा विषय समोर ठेवूनच मोठ्या प्रमाणामध्ये छगन भुजबळ यांच्यासारखा एक ताकदवान नेता काँग्रेसमध्ये आला आणि शरद पवारांनी त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणावर बळ दिलं। माझ्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं वळण हे एक निर्णायक टप्प्यावर येऊन टेपलं होतं। 2006 साली याच मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार उच्च शिक्षणासाठी देखील लागू झाल्या। मंडल आयोगाची अंमलबजावणी हा स्वातंत्र्यानंतरचा भारताच्या सामाजिक इतिहासातील परिवर्तनाचा क्षण असल्याचं म्हटलं जातं। भारताच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे बदल झाले आणि अजूनही होत आहेत। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डीसी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।